Hello, welcome to our class. Today we are going to see the lesson The House Builder. This is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. This story is about a mason. Masons means that one who builds with stones, bricks and cement etc. म्हणजेच काय गवंडी जो काय बांधकाम करतो त्याला म्हणतात मेसन. स्ट्रो मेड ग्रेट एफर्ट्स म्हणजे भरपूर काम करणे, खूप एफर्ट्स घेणे, खूप परिश्रम करणे. ही जी काही स्टोरी आहे दिस स्टोरी इज अबाउट अ मेसन. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन. कोणाची आहे? एका गवंड्याची स्टोरी आहे. आणि तो काय करतो? हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, की जो एका इमारत कंत्राटदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यासाठी तो काम करत असतो. त्याची ही स्टोरी आहे. द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आपले काम नेहमी गवंडी काय करतो? आपले काम अतिशय बिनचूक आणि उत्तम व्हावे यासाठी तो नेहमी झटत असतो. As soon as the house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. जर एखादा आर्किटेक्टनी जो आर्किटेक्ट जो असतो किंवा आपण त्याला वास्तुविशारद म्हणूया, एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला आणि त्या जो काही इंजिनियर आहे तो अभियंता आहे, अभियंत्याने इतर तपशील पूर्ण केल्याबरोबर कॉन्ट्रॅक्टेड वूड सेंड फॉर द मेसन. हे सगळं झाल्यानंतर कंत्राटदार जो होता, जो कॉन्ट्रॅक्टर होता, तो काय करायचा? त्या जो काही गवंडी होता त्याला बोलवायचा आणि दॅट इज लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. जी काही जबाबदारी आहे, घर बांधण्याची जबाबदारी, त्याच्यावर तो सोपवून द्यायचा. सी द नेक्स्ट. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. He would take great interest in his work of building and do it with full dedication. Dedication means committed to task or purpose. मग आता या ठिकाणी गवंड्याला सांगितल्यानंतर, त्या मेसनला त्याचं काम दिल्यानंतर, त्याची जबाबदारी दिल्यानंतर तो मेसन विदाउट वेस्टिंग एनी टाईम, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता त्याचं काम तो काय करत असे? सुरू करत असे. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट. तो नेहमी आपलं बांधकाम अतिशय आवडीने आणि पूर्ण जीव ओतून करीत असे. डेडिकेशननी, कमिटेड टू टास्क ऑर पर्पज, जीव ओतून तो त्याचं काम करत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. The measurement of the walls, doorways, arcs, etc. were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. मग बांधकामासाठी लागणारी जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, बांधकामाचं जे काही मटेरियल आहे, जी काही सामग्री आहे, दॅट वुड बी ही यूज अ बेस्ट वन. आणि तो काय करायचा? त्याच्यामध्ये ती सामग्री, ते सामान अतिशय उत्तम दर्जाचं तो वापरत असेल. मग त्याच्यामध्ये द मेजरमेंट ऑफ द हाय क्वालिटी अँड द मेजरमेंट ऑफ द वॉल्स. मग भिंत असेल, भिंतींची किंवा डोरवेज प्रवेशद्वार असेल, आर्क्स असतील, कमानी असेल एक्सेट्रा इत्यादींची मापे तो कसं घ्यायचा? दॅट इज बिनचूक घ्यायचा. दॅट वेअर परफेक्ट. सगळ्या गोष्टी त्याच्या परफेक्ट असायच्या. तसेच आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट उत्तम, आकर्षक आणि सफाईदार असेल याची तो
पुरेपूर खबरदारी घेत असे. ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. त्या पद्धतीची जी काही गोष्ट तो करणार, जी काही ती गोष्ट ज्या पद्धतीने तो बांधणार, त्यामध्ये ती गोष्ट उत्तमच झाली पाहिजे आणि बिनचूकच झाली पाहिजे. फिनिशिंग त्याच्यामध्ये परफेक्ट झालं पाहिजे. या पद्धतीने तो काय करायचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचा. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस built would be more than satisfied with the construction. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस, जे काही आपण घरं बांधून झालेली असायची आणि त्याची जी ओनर असायची, ओनर म्हणजे मालक, बांधलेल्या किंवा आपण त्यामुळे नव्या बांधलेल्या घराच्या मालकांना काय व्हायचं, बांधकामाचा जे काही कन्स्ट्रक्शन जे असायचं, जे काय बांधकाम झालेलं असायचं, त्याची ऑब्व्हियसली चांगली गुणवत्ता त्या ठिकाणी, त्या बांधकाम त्यांना छान वाटायचं. गुणवत्ता त्यांना अपेक्षेपेक्षाही अधिक समाधान देत असे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. त्यांची जेवढी अपेक्षा असायची त्याच्यापेक्षाही सुंदर असं घर तो गवंडी बांधत असे. त्यामुळे जे काही मालक होते घराचे, जे काही नव्या बांधलेल्या घराचे मालक जे होते, त्यांना अपेक्षेपेक्षाही समाधान मिळत असे. बिकॉज ऑफ झील, diligence, loyalty, and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. Zeal means a great enthusiasm and energy in one's effort. Diligence, a constant careful efforts. Persistence, continuous efforts. Recompensed, money given for work done. Because of zeal, diligence, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स, झिलिंग पॉवर, आपण जो काही उत्साह होता त्याच्याकडे जो काही उत्साह होता, डिलिजन्स जी काही तो केअरफुल एफर्ट्स घ्यायचा, जे त्याचं मेहनत घ्यायचा, पर्सिस्टन्स कंटिन्युअस एफर्ट्स होते, म्हणजेच सातत्य होतं त्याच्या एफर्ट्समध्ये. आणि या सगळ्या गोष्टीमुळे, या क्वालिटीचे त्याच्या, जो मेसन होता, जो गवंडी होता, त्याच्या ह्या सगळ्या क्वालिटी आहे, झील, diligence, loyalty, and a persistence that he displayed in his work. That's why the mason was in a great demand. आणि या सगळ्या गोष्टीमुळे that mason was in a great demand, त्याला खूप मागणी होती, खूप मागणी असायची. and fetch good business to his contractor. आणि त्याच्यामुळे त्या गवंड्यामुळे जो काही कॉन्ट्रॅक्टर होता, कंत्राटदार होता, त्याचाही धंदा कसा असायचा, चांगला असायचा, तेजीमध्ये असायचा. त्यामुळे साहजिकच काय करायचा, सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यामुळे साहजिकच जो काही कॉन्ट्रॅक्टर होता, रिकम्पेन्स मनी गिवन फॉर वर्क डन, म्हणजे तो काय करायचा, तो कंत्राटदार जो होता, कॉन्ट्रॅक्टर जो होता, त्याच्या कामाचा, ज्या गवंड्याच्या कामाचा उत्तम असा मोबदला देत असे. हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. भरपूर प्रमाणामध्ये उत्तम असा सॅलरी त्याला मिळत असे, मोबदला त्याला मिळत असे, आणि त्यामुळे तो आपल्या कुटुंबाच्या ज्या काही सर्व गरजा आहे, कोणतीही चणचण न भासता भागवू शकत असे. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. स्कारसिटी म्हणजे काही कमतरता, कोणत्याही प्रकारच्या चणचणीशिवाय, कमतरतेशिवाय तो कंत्राटदार आपल्या कुटुंबाच्या सगळ्या नीड्स, सगळ्या गरजा व्यवस्थितपणे भागवू शकत होता. See the next passage. The mason thus continued working with a great devotion for many years, till he became a grandfather. Then he decided that it was
time to retire and spend time playing with his grandchildren. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. The mason thus continued working with a great devotion for many years. डिवोशन एक निष्ठेने त्यांनी अनेक वर्ष त्या गवंड्यानी अनेक वर्ष तो काय करत होता, त्याचं काम करत राहिला. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर, कधी कोटपर्यंत, अगदी ग्रँडफादर आजोबा होईपर्यंत तो त्याचं काम करत होता. पण त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की नाही, आता इट वॉज द राईट टाईम टू रिटायर, आणि हीच आपली योग्य वेळ आहे की आपल्याला रिटायर व्हायचं आहे, आपल्या कामामधून त्याला निवृत्त व्हायचं होतं. बिकॉज ही जस्ट वॉन्टेड टू स्पेंड टाईम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि जो काही त्याच्या आयुष्यामधला जो काही वेळ होता, उर्वरित जो वेळ होता, त्याला त्याच्या जे काही ग्रँडचिल्ड्रन होते, नातवंड होते, त्यांच्या सोबत खेळण्यामध्ये त्याला काय करायचा होता, व्यतीत करायचा होता. म्हणून त्याने असं ठरवलं की नाही, आता आपल्याला काय व्हायचं आहे, याच्यातून रिटायर व्हायचं आहे. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन, फर्म माइंडेड म्हणजे काय, दृढनिश्चयी असा माणूस होता. दृढनिश्चयी असलेल्या त्या गवंड्याने काय सांगितलं बघा, कॉन्ट्रॅक्टरला आपला डिसिजन सांगितला. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन्ड टू लूज सच ॲन एक्सलंट वर्कमन अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब, बट टू नो अवेल. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. Disheartened, disappointed, to no avail, of no use. Being a firm-minded person, दृढनिश्चय त्यानं केला होता, असा तो माणूस होता. आणि अशा दृढनिश्चय असलेल्या या गवंड्याने काय केलं, आपल्या घर बांधण्याच्या कामामधून आपण निवृत्त होण्याची त्यांनी घोषणा किंवा निवृत्त होण्याचा त्याचा निर्णय आपल्या जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याला सांगितला. आता जो काही कॉन्ट्रॅक्टरने याचा निर्णय ऐकल्यानंतर ही वॉज डिसहार्टन, थोडा डिसअपॉइंटेड झाला, निराश झाला. का? टू लूज सच ॲन एक्सलंट वर्कमन अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब. त्याला असं वाटलं की एवढा चांगला उत्कृष्ट असा कारागीर आपण काय करणार आहोत, गमावणार आहोत. आणि या विचाराने तो काय झाला, निराश झाला. ही अर्ज द मेसन, अर्ज एक विनवणी केली त्यांनी मेसनला, टू कंटिन्यू हिज जॉब बट टू नो अवेल, की त्यांनी एक विनवणी केली की तू काम सोडू नको, परंतु बट टू नो अवेल, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड, त्यांनी असा एक निर्णयच घेतलेला होता, ठाम त्याच्या निर्णयाशी होता. त्यांनी मनाने ठरवलंच होतं की नाही, ही रिफ्यूज टू कॅरी ऑन.